नमो बुद्धाय, जय भीम. प्राध्यापक प्रतल्ला सोनाग्रा यांचा प्रबुद्ध नायक जीवन प्रवास या सदराखाली आज आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत. सर, तुमचा परदेशातला तिसरा दौरा कसा होता आणि अनुभव काय होता त्याचा? तिसरा दौरा माझा फ्रान्समधील पॅरिस यासाठी झाला. फ्रान्स विद्यापीठामध्ये, फ्रान्सला जे विद्यापीठ आहे तिथे नाल्को नावाचा जो विभाग आहे, म्हणजे वेगवेगळ्या भाषेंचा जो विभाग आहे, त्यामार्फत मोठं दलित साहित्य संमेलन घेण्यात आलं होतं. आणि त्या दलित साहित्य संमेलनामध्ये मला निमंत्रण मिळालं. तर फ्रान्स ही माझी खूप पाहण्याची इच्छा होती, कारण माझे एक मित्र जवाहर मुथा हे फ्रान्सला जाऊन आले होते आणि त्यांनी फ्रान्सच्या फिरतीवर म्हणून पुस्तकही काढलं होतं आणि ती फ्रान्सच्या खूप गोष्टी सांगायची आणि आम्हालाही फ्रान्सविषयी खूप आकर्षण होतं. तर फ्रान्समध्ये काय आपल्याला कसं जाता येईल हा विचार चालला होता, पण ते अचानक त्या साहित्य परिषदेचं निमंत्रण मिळालं आणि दलितांच्या साहित्याबद्दलच ते असल्यामुळे मला फार आनंद झाला. आणि मग मी फ्रान्सला जायचं ठरवलं. माझ्याबरोबर माझी मुलगी विदुला ही जी JNUमध्ये होती, तर JNUमधल्या 2-3 विद्यार्थ्यांनाही त्याच्यात निमंत्रण मिळालं होतं. त्यामुळे ती माझ्याबरोबर आली आणि तिनं सांगितलं आपण जाऊया फ्रान्स जायला. तर त्याप्रमाणे मी पॅरिसला गेलो. पॅरिसला गेल्यावरती प्रथम आम्ही पहिल्यांदा तिथे जी राहण्याची सोय होती ती पाहिली आणि विद्यापीठामध्ये गेलो. मग विद्यापीठामध्ये कुठली जागा आहे, काय सगळं प्रतिनिधित्व वगैरे त्याचे जे काही तपशील गोष्टी असतात त्या तिथे मिळाल्या. आणि मला खूप आश्चर्य असं वाटलं की फ्रान्समध्ये ते जे हिंदी विभागाचे प्रमुख होते तेही खूप विद्वान आणि सगळे लोक त्यांच्याशी खूप चांगल्या आत्मीयतेनं वागत होते आणि सगळं विद्यापीठ जणू काही हिंदी विभागाच्या सेवेसाठी सज्ज होतं. आणि खूप आपल्याला गंमत वाटेल की फ्रान्समध्ये इतकं स्वातंत्र्य आहे, मुलं आणि मुली इतक्या चांगल्या रीतीने राहतात की शिष्य भेटला, मित्र भेटले तर ते किस करतात. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल जर आपल्याकडे एखाद्या प्राध्यापकाला कोणी विद्यार्थी किस केलं तर मोठा गदारोळ काय काय होईल, ते दंगलीच होतील. पण तिथे ते इतकं काय म्हणतात त्याला सामान्य जीवनासारखं आहे आणि त्यांना त्यांचं काय म्हणतात ते चांगल्या पद्धतीनं ते राहत असल्यामुळे अशा कुठल्याही वाईट भावना त्याच्यामध्ये दिसत नाहीत. इतकं ते सगळे प्रेमाने वागत होते आणि तो कार्यक्रम तिथं त्या ठिकाणी होता. मग आम्ही पॅरिसमध्ये थांबलो. निरनिराळ्या साहित्यांची परिसंवाद वगैरे सगळ्या गोष्टी होत्या आणि नेहमीप्रमाणे आपले जेव्हा लोक दिसे जातात तेव्हा त्यांच्यामध्ये स्वाभाविकपणे अनेक गोष्टी असतात, त्या आपण आपल्याबरोबरही घेऊन जातो. तर मला तिथले एक विद्वान भेटले आणि ते खासदार होते. तर ते म्हणाले, अरे काय इथे ही मुलं येऊन JNUचे विद्यार्थी हे टीका करतात भारताच्या सगळ्या जाती व्यवस्थेवरती, याला कोणीतरी उत्तर दिलं पाहिजे. मी म्हणालो, जी व्यवस्था आहे त्याच्याबद्दल ती विचारी मुलं बोलणारच ना. पण त्यांना फार ते अस्वस्थ झाले आणि मग म्हणाले कुणीतरी त्याची उत्तर वगैरे दिली पाहिजेत. तर म्हटलं असं नाही, त्यांना बोलू द्यावं. आणि माझ्या मुलीने सांगितलं की जे आपण हे परिसंवाद काय असतात, जे इथे आहे ते तिथेच आहे. म्हणजे समजा भारतातच तो परिसंवाद झाला असता तो तसाच झाला असता, तर पॅरिसच्या सभागृहात झाला एवढाच. पण त्या दिवशी तिथे दलाई लामा आले होते आणि दलाई लामांचं काहीतरी कार्यक्रम होता. जाताना दलाई लामांची आणि माझी अशी समोरासमोर ज्याला म्हणतात अशी भेट झाली. मी त्यांना नमस्कार केला आणि मला खूप आनंद झाला की आपल्याला या विद्यापीठात देखील दलाई लामा यांची भेट होते. आणि मी त्या कार्यक्रमात सगळा सहभागी झालो, बोललो. दुसऱ्या दिवशी कार्यक्रम सुरू व्हायला काही उशीर झाला आणि अनेक गोष्टी ज्या नेहमीप्रमाणे होत असतात परिसंवादात, संमेलनामध्ये, कुणी येणं न येणं, कधी उशिरा येणं, त्याप्रमाणे त्या सगळ्या गोष्टी झाल्या. आणि मग सगळ्यात सिनियर मी दिसत असल्यामुळे मला ताबडतोब सांगण्यात आलं की आता काही नाही, ते येत नाहीत,
सर तुम्ही अध्यक्ष व्हा. तर त्या सत्राचा मला अध्यक्ष करण्यात आलं आणि मलाही बरं वाटलं. एक महत्त्वाची गोष्ट की कारण या सगळ्या सर्वसमावेशकता आपल्यामध्येच असल्यामुळे आपण त्या गोष्टी निभावून नेऊ शकत असतो. त्यामुळे तो त्या परिसंवादाचा मी प्रमुख अध्यक्ष वगैरे झालो आणि खूप चांगली ती परिषद अशी झाली की या देशामधली जी वंचित, दलित, त्याच्यानंतर जी एक शोषित प्रजा आहे तिचं साहित्य काय आहे त्याच्याविषयी त्याच्यामध्ये ठिकाणी चर्चा होती आणि खूप चांगल्या पद्धतीनं ती परिसंवाद झाला. फक्त आमचे जेवणाचे हाल असे होते की आम्ही शाकाहारी असल्यामुळे, मी शाकाहारी असल्यामुळे बऱ्याच वेळेला त्यांच्या ह्याच्यात सगळं कळत नसे की कुठलं काय आहे. तेव्हा त्या तिथे जे जेवण होतं ते त्यांना काही बाकीच्या गोष्टी माहीत नव्हत्या आणि बरेच माणसं भारतातून आली तेही शाकाहारी होती. तेव्हा त्यांना असं वाटलं की बा आता आपल्याला काय करणार, आपण जेवण कसं होईल. पण जे त्यांना शक्य होतं ते त्यांनी घेतलं आणि तो जेवणाचा भाग सगळ्यांना असं वाटलं की आपल्याला घ्यावलं पाहिजे. तर गुजराती मंडळी जी त्याने आपसात असंच चर्चा केली की आता आपण जेवायला इस्कॉनच्या मंदिरामध्ये जाऊ, कारण तिथे इस्कॉनचं एक कृष्ण मंदिर होतं, तिथं म्हणे आपलं चांगलं जेवण मिळेल. तर तिथे जाण्याची चर्चा झाली. म्हणजे कसं असतं की भारतीय मनुष्य देखील स्वतःची मानसिकता घेऊन जातच असतो. पण खूप चांगल्या पद्धतीनं तो कार्यक्रम झाला. किती दूर आहे इथून म्हटलं जर्मनी, तर जर्मनी फार जवळ आहे, तिथे ट्रेननं जाता येतं. म्हटलं आपण जर्मनीला कार्ल मार्क्सचं घर मला पाहायचं, माझी फार इच्छा आहे. कारण मी जर्मनीची ती सगळी जी भिंत वगैरे आहे ते सगळं पाहिलं. जर्मनीमध्ये ज्या ठिकाणी कम्युनिस्ट पक्षाचे लोक ज्या हॉटेलमध्ये बसत चर्चा करीत, क्रांतिकारी, कारण पूर्व जर्मनी पूर्वी कम्युनिस्टाचा भाग होता, तर त्या भागामध्ये ते बसून आम्ही पाहिलं की ते लोक, ती जागा, त्यांनाही आनंद झाला की हे इथे आले. म्हणजे जर्मनीमध्ये बॉनमध्ये आम्ही पाहिलं. तर त्या ठिकाणी पाहिलं आणि जर्मनीलाही जाऊन कार्ल मार्क्सच्या घराला आम्ही भेट दिली. त्यांना फार आनंद झाला. एकूण म्हणजे त्या साहित्य संमेलनामध्ये आणखीन एक महत्त्वाची घटना अशी घडली की शशिकांत धर्माधिकारी म्हणून तिथे एक आमचे नगरचे गृहस्थ होते आणि ते तिथल्या परराष्ट्र विभागात होते आणि मराठी मंडळ चालवत होते. तेव्हा त्यांचा क्रमांक मला मिळाला आणि मी त्यांना फोन केला. तर ते म्हणाले थांबा आपण जेवण करूया, आणि थांबायला लावलं त्यांनी मला. खूप आश्चर्याची बाब म्हणजे ते चंद्रकांत, जे शशिकांत त्यांचं नाव, तर जे होते ते इतिहास संशोधक होते आणि खूप चांगलं मराठी लिहायचे. तर त्यांनी चांदबिबीवरचं पुस्तक लिहिलं आणि आश्चर्य म्हणजे नगरची चांदबिबी ही फार प्रसिद्ध आहे. नगरचा किल्ला चांदबिबीचा किल्ला म्हणून प्रसिद्ध आहे. तर त्यांनी फ्रान्स, लंडन या ठिकाणी जाऊन त्यावेळची जी चित्र आहेत ती जमा केली आणि त्यांनी मग ते पुस्तक मला भेट दिलं. तर त्याचा मला खूप आनंद झाला की मराठी भाषा बोलणारे मराठी माणसं. मग ते म्हणाले आपण जेवायला जाऊया आणि त्यांनी आम्हाला जेवायला निमंत्रित केलं. पण आश्चर्य म्हणजे त्यांनी जेवायला जिथं निमंत्रित केलं ते सुद्धा दिल्लीमध्ये जे दाक्षिणात्य हॉटेल आहे त्याचीच शाखा होती. म्हणजे पुन्हा मुलगी म्हणाली अहो दुसऱ्या देशात येऊनही तुम्ही इडली सांबार बसलेला आहात. तर तिथे अगदी ते श्रवणा म्हणून जे आहे ते त्याची शाखा आहे आणि तिथे ते इडली सांबारच त्याचं ते दाक्षिणात्य जेवण आम्हाला त्याने दिलं. तर कधी कधी मग मी म्हणायचो अरे आपण खरोखरच पुन्हा पुन्हा मग आपलीच माणसं तीच भेटतात तिथे. आणि मी असा बस स्टॉपवर उभा राहिलो तरी एक गुजराती मनुष्य भेटला आणि तो मला गुजरातीत विचारायला लागला. त्याला कसं काय वाटलं की मी गुजराती असावं म्हणून. पण ही फार मोठी अशी परदेशामध्ये ज्याला म्हणतात जाणीव होते माणसाला. त्यावेळी काहीतरी माझा फोन चालू नव्हता तर मी एका दुकानात गेलो, पण ते दाक्षिणात्य होते. पण ते सुद्धा ते दाक्षिणात्य चळवळीतली सगळी ती माणसं, तिथली त्यांची हॉटेलं वगैरे. मग त्यांनी ताबडतोब म्हणलं यार आम्ही देतो, काय बदलून दिलं, सगळं केलं. फोन करा म्हणे, आमच्या ह्याच्यावरून फोन करा. तोपर्यंत फोन करायला दिला आणि मग पुन्हा आम्ही जाऊन त्यांच्या हॉटेलमध्ये बसल्यावरती
तिथेही डाळवाडा आला. म्हणजे मला खूप आश्चर्य वाटलं की ज्या गोष्टी आपण असं वाटतं की आपल्याकडून त्या चुकून राहतील, पण त्याही तिथे मिळाल्या. आणि दुसरं सांगायचं होतं की रात्री आम्ही ज्या हॉटेलमध्ये गेलो त्या ठिकाणची जी शेफ वगैरे मंडळी होती ती सगळी, काही माणसं पाकिस्तानहून आली होती, काही बांगलादेशवरून आली होती. आणि ती माणसं खूप सौजन्यानं आपल्याशी चांगल्या पद्धतीनं वागतात. त्यांना असं वाटत होतं की हे आपल्या जवळचीच कोणीतरी आहेत. त्यामुळे परदेशात गेल्यावरती ती एक भावना जी असते ती फार महत्वाची. आणि ते स्वतःला आशियन समजतात की आपण आशियाचे लोक आहोत सगळे, हिंदुस्थान पाकिस्तान सोडा, आपण एशियन लोक आहोत. आणि अशा भावनेनं ते वागतात. तर मला हा अनुभव खूप बरा वाटतो. सर, भारतामध्ये बऱ्याचदा जातीवाद दिसतो. आता तुम्ही बाहेर परदेश दौरे केले, इथे तुम्हाला ह्या दौऱ्यांमध्ये असं कुठं जाणवलं का की इथं जातीभेद आहे किंवा इथं जातीवाद? उलट कसे आहेत की इथून गेलेली माणसं, त्यांना सगळ्या गोष्टी माहीत असल्यामुळे त्या खूप चांगल्या पद्धतीने वागतात आपल्याशी. म्हणजे ते भेदभाव करत नाही, उलट आपलं सहकार्य इच्छितात. त्यांनाही आपलं हवं असतं आणि आपल्यालाही त्यांचं हवं असतं. कारण मग त्यांना असं वाटतं की आता आपण इथे कोण आहेत, आपल्याला इथे हाच मनुष्य आपला आहे की याला आपली भाषा माहिती आहे. त्यामुळे तसा तो भाग नाही. पण परदेशामध्ये शेवटी आपण, मी म्हटलं ना की आपली सगळी मानसिकता आपण घेऊन जातो. जेव्हा एखादा प्रसंग येतो तेव्हा ते मग दिसतं आपल्याला की ते कसं आहे, जातीवाद कसा आहे हा दिसतो आपल्याला. तर परंतु सामान्यतः तो काय म्हणतात वितळलेला असतो सगळा. आणि तिथे विशेषतः काळी मंडळी, म्हणजे ही आफ्रिकन मंडळी खूप जास्त दिसतात. आणि कधी कधी लोक म्हणतात की तिकडे जाऊ नका, भीती वाटते वगैरे, तिथे ती माणसं आहेत. तर आम्हाला तसं काही वाटलं नाही. कारण ते आता कसं आहे की त्यांच्या काळामध्ये तिथे जे असतात छोट्या वस्त्या असतात. आणि खरं म्हणजे फ्रान्समध्ये खूप उदार माणूस सुद्धा आहे त्या ठिकाणी, की ती माणसं एकमेकाशी चांगल्या पद्धतीने वागतात. आणि तसाच अनुभव जर्मनीला आला. पण सगळा अनुभव सगळा चांगला की आपल्या तिथल्या जी वाहनं आहेत ती म्हणजे जी पब्लिक वाहनं आहेत त्यांचा फार चांगला उपयोग केला जातो. कारण खाजगी वाहनांच्या पेक्षाही ती फार त्यांना सोपी पडतात, जवळची पडतात आणि त्याचा वापर खूप चांगल्या पद्धतीनं करतात. तर ही फार महत्त्वाची घटना असं जाणवतं की लोकांना आपल्या राष्ट्राविषयी, आपल्या देशाविषयी, आपल्या भाषेविषयी, आपल्या कलेविषयी, संस्कृतीविषयी खूप प्रेम आहे. आणि प्रामाणिकपणाचा आणखीन एक भाग सांगतो की मी एक पुस्तक मला मिळत नव्हतं आणि ते होतं 1000 भाषणे, जी प्रसिद्ध जगातली जी आहेत 1000 भाषणं. म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळातल्या ग्रीक तत्त्वज्ञापासून तर आत्ताच्या नेत्यापासून तर नेहरूपर्यंत त्यामध्ये फक्त भारतीय, मला वाटतं एक गांधीजींचं भाषण आहे आणि एक नेहरूंचं भाषण आहे. तर ते पुस्तक मला हवं होतं. तर मी एका दुकानामध्ये गेलो, पुस्तकाच्या दुकानामध्ये. तर ते दाखवलं तर त्याची किंमत फार जास्त होती. तर आम्ही चौकशी केली किती किंमत आहे वगैरे, हे घ्यावं म्हणजे. पण त्या मालकाने आम्हाला सांगितलं की म्हणजे आता मला आश्चर्यच वाटतं की अशी गोष्ट घडू शकते का. ते म्हणाले हो हे पुस्तक आहे ना इथे फार महाग आहे म्हणे, तुम्ही असं करा मुंबईला जाल ना अमुक ठिकाणी घ्या, हे फार कमी याच्यात आहे आणि तुम्ही तिथून घेतलं तर फार सोपं होईल तुम्हाला, कशाला तुम्ही इतके पैसे. आता तुम्ही विचार करा की एखाद्या दुकानात ग्राहक आलेला आहे आणि ती भारी वस्तू तो घेतो आहे आणि त्याला ते सांगतात की तुम्हाला ही किंमत जास्त वाटते, हे ठीक आहे, पण तुम्हाला अमुक ठिकाणी हेच पुस्तक इतक्या अर्ध्या किमतीत मिळेल किंवा याच्यापेक्षा फार कमी किंमत आहे, आमच्या इथली ही जास्त किंमत आहे. आणि खरोखर मला ते पुस्तक मिळालं. मला खूप आनंद झाला. म्हणजे की असंही काही जगामध्ये असू शकते कल्पना नाही हो. तिथं म्हणत किंवा आला गिरायक आला की ते द्या त्याच्या गळ्यात मारा, तो घेतोय. आणि त्यालाही ते सांगणं, कारण कदाचित त्यांना असं वाटलं असेल किंवा ही माणसं परदेशातून आली, यांच्याकडे कमी पैसे आहेत, एका पुस्तकासाठी इतके पैसे जर घातले त्यांनी परदेशी चलन तर त्यांना पुढे त्रास होईल. तर तो म्हणाला की तिथे तुम्हाला ते स्वस्त मिळेल. तर खूप मला आनंद वाटला. त्याच्यानंतर म्हणजे अशा ही जी प्रामाणिकता आहे
तर आपण जगद्गुरू विश्वगुरू काय म्हणत असू, पण आपल्याकडे ही येण्याची फार आवश्यकता आहे की कमीत कमी इतकी प्रामाणिकता, माणसाला माणसासारखं करणं, त्याच्या अडचणी जाणून घेणं, त्याच्याविषयी सहानुभूती बाळगणं, आणि मगच तो जगामध्ये आपण एकमेकाशी व्यवहार करू शकतो फार चांगल्या पद्धतीने, असं मला वाटतं. त्यानंतरचा माझा दुसरा प्रवास जो झाला तो श्रीलंकेचा झाला. तर श्रीलंकेमध्ये खरं म्हणजे श्रीलंका ही बुद्ध नगरी, म्हणजे बुद्धाचा धम्मतिसे हा शासकीय रूपानं मानले गेले, आणि तिथले जे पंतप्रधान असतात, ती जी माणसं असतात ती तो पालन करतात, आणि तिथे श्रीलंका विद्यालंकार युनिव्हर्सिटी म्हणून फार मोठं विद्यापीठ आहे, आणि त्या ठिकाणी भारतीय विद्वान, आमचे हिंदीचे प्रख्यात विद्वान महापंडित राहुल सांकृत्यायन, आनंद कौशल्यायन ही सारखी मंडळी त्या विद्यापीठात काय म्हणतात त्याला अध्ययन करायला आणि अध्यापन करायला, अशी दोन्ही, कारण त्यांना तिथल्या लिपीचे सगळे ग्रंथ जे आहेत, जी ग्रंथसंपदा आहे ती गोळा करायची असेल. आणि तिथे कोलंबोला एका सभागृहात मोठा कार्यक्रम झाला. तो होता समता साहित्य अकादमीचा कार्यक्रम. तर त्या समता साहित्य अकादमीच्या कार्यक्रमात माझं मैत्रेय बुद्ध हा ग्रंथ मी तिथे प्रकाशित केला कोलंबोला. आणि कोलंबोला जाण्याची दुसरी इच्छा होती की बाबासाहेबही कोलंबोला जाऊन आले होते आणि त्यांचं भाषण झालं होतं. त्यामुळे माझी अशी इच्छा होती की ज्या ज्या ठिकाणी बाबासाहेब गेले त्या ठिकाणी अशोक स्तंभ उभा करायचा. मग ते सभागृह, ती जागा आम्ही पाहिली की या ठिकाणी आपल्याला अशोक स्तंभ उभा करायचा. आणि मग ज्यावेळी मैत्रेय बुद्धाचं प्रकाशन झालं तर त्या श्रीलंकेचे शिक्षण मंत्री त्याला आले होते, आणि दुसरे एक विद्वान, तमिळ विद्वान त्या ठिकाणी, तमिळ आणि म्हणजे सिंहली विद्वान त्या ठिकाणी आले होते. त्यांनी ते पुस्तक पाहिलं, त्यांना खूप आनंद झाला, आणि ते म्हणाले की आम्ही हे पुस्तक सिंहली भाषेत अनुवाद करू आणि आमच्या सगळ्या श्रीलंकेच्या लोकांना देऊ. त्या ठिकाणी माझं भाषण झालं. तर फार महत्त्वाची घटना म्हणजे अशी की आपण लंकेविषयी चर्चा करते, रावणाची आहे, तिचं लंका दहन झालेलं आहे, पण मी पाहिलं की तिथे त्या बाबतीत काहीच नाही. पण आता लोकांनी ते केलेलं आहे की बाबा त्या ठिकाणी होते म्हणून काहीतरी त्यांनाही पर्यटनासाठी मग ते म्हणतात बाबा ठीक आहे ते आले होते, परंतु तो भाग नाही. तसा पाहिलं श्रीलंकेचा शोध आपल्याला इकडे घेतला पाहिजे, कारण तितक्यात दूर तिथपर्यंत ते गेलेले नाही आहेत. पण त्या ठिकाणी एक गोष्ट मात्र आहे की बुद्धिस्ट तत्त्वज्ञान जे आहे तेच या ठिकाणी गेलं. आणि सम्राट अशोकाची जी मुलगी संघमित्रा आहे ती आणि मुलगा महेंद्र हे श्रीलंकेला गेले. तर ते कसे गेले तर त्याची आम्ही काय म्हणतात जी ऐतिहासिकता पाहिली तर ते अशा जलमार्गाने गेलेत. कसं आहे की नद्या आपल्या ज्या आहेत त्या अशा वेगवेगळ्या ठिकाणी वाहतात. तर त्या मग सन्नती या ठिकाणी किंवा कर्नाटकामध्ये जी नदी वाहते आहे त्या नदीमार्गे ते दक्षिणेपर्यंत गेले, आणि दक्षिणेहून पुढे जलमार्गानं पुढे गेले. आणि त्यानंतर श्रीलंकेत त्यांनी त्या ठिकाणी जी बोधिवृक्षाची फांदी आहे ती अवंतिकापूरला लावली, आणि आज त्या ठिकाणी ती फांदी आहे, त्याचं वृक्ष झाले. त्याचं एक पान देखील ते कुणाला देऊ देत नाहीत, म्हणजे त्याची पानं देखील ते सांभाळून ठेवतात की तो बोधिवृक्षाची ही फांदी आहे. कारण इथला बोधिवृक्ष तोडून टाकला शशांक राजाने, आणि तो तोडून कापूनच टाकला सगळा, म्हणजे संपूर्णपणे फक्त खोड राहिले असेल किंवा मूळ राहिले. पण आता तो पुन्हा हे झालेला आहे, पण ते नष्ट करण्याचं काम केलं होतं. त्यामुळं ज्या वृक्षाखाली, ज्या बोधिवृक्षाखाली तथागतांना ज्ञान झालं त्याची ओरिजिनल फांदी मात्र श्रीलंकेत आहे. तेव्हा आता बाबासाहेबांनी त्या काळात पत्र लिहून ती फांदी जी आहे त्याच्या वृक्ष त्याचा एक भाग मागितला, तर ते शासकीय ठराव करून ती फांदी इथे देण्यात आली, आणि मग ती नागपूरला लावण्यात आली की त्या वृक्षाचीच फांदी नागपूरला दीक्षाभूमीला आहे. तर ते इतकं ते बुद्ध धर्म जपून ठेवतात, आणि कुठेही घाण दिसणार नाही. अगदी शांतपणे झाडाखाली देखील असली तरी एखाद्या बुद्धाची प्रतिमा तिथे आहे, पण तिथं काही नारळ केलेला, पूजा केलेली असं काही दिसत नाही. अगदी खूप शांतपणे
प्रत्येक ठिकाणी अशी बुद्धाच्या प्रतिमा आहेत. पण त्यांच्यावरती जे शासन होतं त्या शासनानं त्या काळात त्यांच्यावरती असं लादलं होतं की तुमची नावं ही तुम्ही त्यांच्या ख्रिश्चन धर्माप्रमाणे ठेवली पाहिजे. त्यांची नावं डेव्हिड वगैरे आहेत, त्या धर्मानं वेगळे आहेत, पण शाळेत घालताना तुमचं नाव अमुकच पाहिजे असं केलं होतं. तर ते आता बदललं, कारण त्या ठिकाणी अनागारिक धम्मपाल म्हणून जे आहेत त्यांचं नाव वेगळं डेव्हिड होतं, पण ते त्यांनी मग धम्मपाल हे नाव घेतलं आणि ते मग भारतात आले आणि त्यांनी खूप मोठा धम्मप्रचार केला. बोधगयेविषयीचं सगळं केस केली आणि ते बोधगया बुद्धाच्या ताब्यात मिळावं याचं मोठं आंदोलन केलं. पण मला मग त्या श्री अलंकार विद्यापीठात जाण्याची संधी मिळाली. तिथले प्रमुख जे बौद्ध आचार्य होते त्यांना आम्ही भेटलो आणि सगळं धम्मपद जे आहे हे संगमरवरी दगडामध्ये कोरून त्यांनी त्या ठिकाणी लावलेलं आहे, सगळं धम्मपद संपूर्ण. आणि त्यासाठी जवाहरलाल नेहरू देखील त्या ठिकाणी जाऊन आले होते. आणि मग सगळं जे बौद्ध साहित्य आहे ते श्रीलंकेत सुरक्षित आहे. त्यामुळं त्या भाषणात मी म्हणालो की लोक लंका दहन करायचं असं म्हणतात, पण मी लंका वंदन करायला आलेलो. मी याच्याकरता लंका वंदन करायला की बौद्ध धर्माचं सगळं साहित्य श्रीलंकेनं सुरक्षित ठेवलं, जगामध्ये ते नष्ट केलं, नालंदामध्ये जाळलं, सगळीकडे त्या नष्ट करण्याचा प्रयत्न केला, पण श्रीलंकेमध्ये ते सुरक्षित ठेवलं गेलं आणि या विद्यापीठातून ते पुढे गेलं. म्हणून मी लंका वंदन करायला आलेलो. तर ते लंकेचे लोक फार खुश झाले की आपल्या विषयीच्या भावना कशा आहेत त्या व्यक्त करण्याच्या. आणि मग त्यांनी मला सांगितलं की तुम्ही आता इथून जाऊ नये, तुम्ही 1 महिना इथे प्रवचन द्या. मी म्हणालो मी परत येईन. पण अशा प्रकारे मी त्यांना आश्वासन दिलं. पण त्या विद्यापीठाचं मला निमंत्रणही आहे आणि मला आनंद झाला की ज्या ठिकाणी मी ज्यांना गुरुस्थानी मानतो, राहुल सांकृत्यायन, आनंद कौशल्यांचं प्रत्यक्ष माझी भेट झाली. माझ्या एका साप्ताहिकाचं त्यांनी प्रकाशन केलं आणि माझे शेवटपर्यंत त्यांच्याशी संबंध होते. त्या विद्यापीठात जाऊन ते सगळं धम्मपद पाहणं, त्या लोकांना भेटणं आणि मोठा विचार त्या ठिकाणी. त्यांनी मग हिंदी विभागातर्फे माझं भाषण त्या विद्यापीठात ठेवलं. त्या हिंदी विभागही तिथं खूप चांगला आहे. मग तिथे मी बोललो, कारण श्रीलंकेवरून सगळी हिंदी गीतं प्रकाशित होत होती. हे जे अमीन सायाने जे बोलत होते तिथून त्या आकाशवाणीवरून सगळं चालत होतं. त्यामुळे हिंदीविषयी आणि आपल्याविषयी खूप तिथे आत्मीयता आहे लोकांना. त्या विद्यापीठातही आत्मीयता आहे. आणि हा एक चांगला ज्याला म्हणतात अनुभव होता की स्वच्छता आणि बुद्ध धम्माचा एक मोठा आविष्कार त्या ठिकाणी प्रत्येक जण येणार. आता कालांतरानं अनेक गोष्टी अशा घडतात की मग विश्वास, निष्ठा, आस्था व्यक्त होता होता तिची दिशाही वेगळी होते. तिथेही त्या ठिकाणी बा तुमची इच्छा पूर्ण होईल, तुम्ही या ठिकाणी असं करा, हा करा, असं ते चालू असतं सगळीकडे. आता मला आश्चर्य वाटलं की कदाचित या युरोपीय देशात नसेल, पण तिथेही अशाच गोष्टी आहेत की इथे कुलूप लावा, तुमची इच्छा पूर्ण होईल. तेव्हा फ्रान्सच्या त्या पुलावरती लाखो कुलप लागली छोटी छोटी, किंवा इथे कुलूप लावा तुमच्या इच्छा पूर्ण होतील. शेवटी त्या फ्रान्सच्या पंतप्रधान ते हे सगळी काढून टाका, ती काढून टाकायला लावली. पण मानवीय धर्म कसा असतो की काही ना काही त्याला असं वाटतं की बा म्हणजे मला माझ्या हातात नाही ते व्हावं. ते त्यामुळे हे सगळ्या ठिकाणी, काही ठिकाणी असं ते इटलीमध्ये म्हणजे या पाण्यात तुम्ही पैसे टाकले की तुमची इच्छा पूर्ण होईल, तर लोक त्या हव्यात त्या कारंजात पैसे टाकतात. हे असं होतं. पण एकूण ज्याला आपण म्हणतो की स्वच्छता आणि बुद्ध धम्माविषयीची आस्था आणि एक त्याला एक राजकीय आश्रयही मिळालेला आहे. कारण सगळे जे त्यातले पंतप्रधान वगैरे आहेत तर ते सगळे बुद्ध धर्माला मानणारे असे असतात आणि त्यामुळे त्यांची काही माणसं इथे येऊन दिल्लीमध्ये देखील त्यांनी काही बुद्धविहारं सांभाळलेली आहे. काही ठिकाणी त्यांनी सांगितलं आम्हाला सांभाळू द्या. सांचीला देखील श्रीलंकेची माणसं आलेली आणि त्यांनी ती सांभाळण्याचा प्रयत्न केला. तर अशा प्रकारे फार मोठा एक चांगला अनुभव श्रीलंकेचा बुद्ध
धम्मविषयक आणि बाबासाहेबांच्या विषयी आस्था. आणि विशेषतः मी जेव्हा मैत्रेय बुद्ध म्हणून बाबासाहेबांना घोषित केलं तेव्हा सगळ्या लोकांनी ते खूप ज्याला म्हणतात की आनंदानं घेतलं की खरोखरच बाबासाहेबच हे बाबासाहेबांना बुद्ध पुरुष आपण का म्हणू नये, अर्ध्या वाटेवरती का ठेवा, बोधिसत्व का म्हणावं. तेव्हा बाबासाहेबांना ते बुद्ध पुरुष मानतातच, पण त्यांना कोणीतरी आवश्यकता होती की हे सांगणं, पुराव्यादिशी सांगणं असं झालं. त्यामुळे त्यांना खूप आनंद झाला की आमच्या मनात तर वाटतं पण हे तुम्ही केलं हे फार महत्वाचं आहे, ते आम्ही त्या भाषेत करू. त्याच्यानंतर मी भूतानला गेलो. भूतान हा जगातला सर्वात सुखी प्रदेश आहे असं म्हणतात की त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची ज्याला म्हणतात की हवं, ज्याला आपण म्हणतो ना की हाव अशी नाही त्या लोकांना. ते खूप शांतपणे बुद्धिस्ट मार्गाने जीवन जगतात आणि त्यांना तो आनंद आहे. त्यामुळे तिथला मोठा बुद्ध विहार आणि त्या बुद्ध विहारात कार्यक्रम झाला. तिथल्या पंतप्रधानाचे सल्लागार त्या ठिकाणी आले आणि त्यांना मी ते मैत्रेय बुद्ध ग्रंथ दिला. मग त्यांनीही तो खूप चांगल्या पद्धतीने घेतला आणि सांगितलं की आम्हाला कल्पना होती बाबासाहेबांना फक्त केवळ राजकीय नेते म्हणत असू, पण तुम्ही त्यांना बुद्ध म्हटलेला आहे. तर त्यांनीही आनंद व्यक्त केला. अशा प्रकारे हा एक जो परदेशामध्ये जाण्याचा भाग आहे तो माझ्या दृष्टीनं ही जी श्रीलंका, नेपाळ, भूतान या ठिकाणी जाण्याचा प्रसंग आला, नेपाळमध्ये जाण्याचा प्रसंग आला आणि खूप चांगल्या व्यक्तींचा संपर्क आल्यामुळे मी माझा विचार जो आहे की हा माझा विचार याचा अर्थ असा की मी सांगितलं की बाबासाहेब हे मैत्रेय बुद्ध आहे. हे पहिल्यांदा जे सांगितलं ते आता सगळीकडे गेलेलं आहे आणि सिक्कीमच्या तिबेटॉलॉजीची एक फार मोठी संस्था आहे, प्रचंड मोठं ज्याला आपण म्हणतो की विद्यापीठासारखं ते संशोधन केंद्र आहे आणि हजारो हस्तलिखित तिथं बुद्ध काळातली बुद्धाच्या धम्मवचनाची लिहून ठेवली. त्या ठिकाणी जेव्हा हे पुस्तक दिलं तेव्हा तिथून मला पत्र आलं की आपण बाबासाहेबांना जे मैत्रेय बुद्ध म्हटलं ते आम्ही या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि लोकांनी ते पाहावं, त्याचा विचार करावा ठेवलेला आहे. तर त्याचाही मला खूप आनंद झाला की आपला ग्रंथ हा अमुक अमुक ठिकाणी पोहोचला आणि आपला विचारही पोहोचला की बाबासाहेब हे बुद्ध पुरुष आहेत आणि ते काही अवतार नाहीत, परंतु ज्ञानी आणि त्यांना जो ज्ञान प्राप्त झालं की त्यांनी कशा करता वापरावं हेही महत्त्वाचं आहे. की शेवटी अज्ञान दूर करण्याकरता आणि प्रत्येकाला आत्मदीप व्हावं हे करण्याकरता जसं बुद्धांनी काम केलं तसं बाबासाहेब लोकांना सांगत होते की तुम्हालाच तुमची लढाई लढावी लागेल. आत्मदीप भाव म्हणजे काय की तुम्हालाच तुमची लढाई लढावी. मी तुम्हाला इथपर्यंत आणलेला आहे आणि इथपर्यंत आणून तुम्ही आता पुढचा मार्ग तुम्ही धरा. आणि त्यामुळे बाबासाहेबांना बुद्ध पुरुषाची एक जी प्रतिमा जगामध्ये व्हावी अशी मला वाटतं. तर त्या दृष्टीनं आता माझा काही भाग राहिलेला आहे. तर कदाचित व्हिएटनाम आणि थायलंड हे मी यावर्षी येणार आहे. रशिया, चीन इथेही जाण्याचा विचार आहे आणि याकरता की समविचारी मंडळी मिळावीत, बुद्धाचा विचार कुठपर्यंत पोहोचला हे कळावं आणि बुद्धाचा विचार ज्यांनी देशात आपल्या आणला आणि नुसता एकाने आणला आणि एकाने त्याला प्रत्यक्षामध्ये अंमलात आणला. कोसांबींनी, राहुल सांकृत्यायनी यांनी सगळी ग्रंथसंपदा तिबेट आणि श्रीलंकेहून आणून इथे भारतात आणली आणि बाबासाहेबांनी धम्माचाच प्रत्यक्ष आचरणाचा मार्ग लोकांना दाखवला. त्यामुळे या सगळ्यांचा विचार करून आपलेही त्याच्यामध्ये काही योगदान असावं, आपणही त्यात एक भाग असावा यासाठी मी प्रयत्न करीत होतो. आणि त्यामुळे अशा प्रकारे परदेश हे जे आहे हे परदेश राहिलेलं नाही, ती आपलीच माणसं आपल्याला जवळची वाटतात. आणि मी मागे जाहीर केलं होतं की अमेरिकेला जाण्याविषयी. आता यावेळी जर अमेरिकेला जाणार आहे तर कोलंबिया विद्यापीठात मी बाबासाहेबांची सर्व ग्रंथसंपदा भेट देणार आहे. हे एक महत्त्वाचं सूत्र माझ्या मनामध्ये आहे की तिथेही ते पोहोचलं पाहिजे. आणि केवळ बाबासाहेब राजकारणी होते
त्यांनी काही सवलती मागितल्या, यापेक्षाही ते ज्ञानी आणि जगातले एक नामवंत बुद्धपुरुष आहेत. आणि ज्या महान लोकांनी कल्पना केल्या की तो जगाशी मैत्री करणारा असेल, तेव्हा जगाशी मैत्री करणारा तो मैत्रीय बुद्ध बाबासाहेब आहे असं मला वाटल्यामुळे याचा विचार सगळीकडे जावा याकरता मी प्रयत्नशील आहे. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि आपल्याला धन्यवाद.